नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता केव्हा येणार आहे या बरेचसे महिला या ठिकाणी वाट पाहत आहे. तर यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे की यावेळेस जून महिन्यासोबत जुलैचा पण हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर जून हप्ता केव्हा मिळणार आहे आणि किती तारखेपर्यंत मिळणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्याम टीव्हीची बातमी आहे. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती. बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार. ठीक आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून लाभार्थी महिलांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे. तर महिलांनो हे 3,000 तुम्हाला केव्हा येणार आहे? जेव्हा जून जर महिना जो आहे तारखेत नाही आला, ठीक आहे, तर जून महिन्याचे जे वितरण आहे ते तारखेत झाले नाही तर तुम्हाला जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितरित्या पाठवले जाणार आहे. मागच्या वेळेस कसे मार्च आणि एप्रिलचे हप्ते पाठवण्यात आलेले होते. तशाच प्रकारे जून आणि जुलैचे हप्ते या ठिकाणी पाठवले जाण्याची शक्यता आहे. तर सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये जून हप्त्याबाबतचा निर्णय झाला नाही तर तुम्हाला जून आणि जुलैचे हप्ते या ठिकाणी पाठवले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर बघा महिलांनो, जून महिन्याचा जो हप्ता आहे याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा 15 जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. हा जून महिन्याबाबतचा आहे. जुलै महिना सुरू झाला असला तरी जून महिन्याच्या 1,500 रुपयाचे हप्त्याबाबत अद्याप कोणती अधिकृत घोषणा झाली नाही. ठीक आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार येत्या 15 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना जून महिन्याचा थकीत हप्ता मिळू शकतो. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्यात 10 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात. ठीक आहे महिलांनो, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी 15 जुलै तारीख जाहीर केलेली आहे. पण 15 जुलैला जर तुम्हाला पैसे आले नाहीत, तर हे जे पैसे आहेत जुलैच्या शेवटी तुम्हाला पाठवल्या जाणार आहे आणि यासोबत तुम्हाला जून पण हप्ता पाठवला जाणार आहे. म्हणजे जून आणि जुलै हे पैसे तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. जर 15 जुलैला 1,500 आले नाही जून महिन्याचे तरच. महिलांनो, जून हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली असून 15 जुलैपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवल्या जाणार आहे. 10 ते 18 तारखेपर्यंत जी-आर प्रसिद्ध केला जाईल. जी-आर प्रसिद्ध झाल्यानंतर त्या 3 दिवसानंतर वितरणाला या ठिकाणी सुरुवात केल्या जाणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की सध्या अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये जर कुठल्याही प्रकारचा निर्णय जून हप्त्यामध्ये घेतला नाही तर तुम्हाला जून आणि जुलैचे हप्ते जे एकत्रितरित्या पाठवले जाणार आहे. हे पैसे तुम्हाला जुलैच्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे. तर याबाबतची आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.